आणि यानंतर महाराष्ट्रातल्या अन्य काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली। बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत आरोपींचा निषेध नोंदवला। हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती। वाल्मिक कराडची संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच आहे असा दावा मनोज जरांगेंनी केला। मुंडेंची सगळी टोळी जेलमध्ये जाईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे जिवंत नसल्याची भीती संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र अद्यापही तो सापडत नसल्यानं त्याची हत्या झाली असावी अशी दाट शंका संजय शिरसाट व्यक्त करतात। सतीश भोसले उर्फ खोक्याची मोठी दहशत असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी बीडमधल्या पीडित ढाकणे कुटुंबानं केली आहे। आमच्या जीवाला धोका असून सतीश भोसले आम्हाला कधीही येऊन मारू शकतो असं ढाकणे कुटुंबीय म्हणतात। बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। शिरूर तालुक्यातील 3 महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे, ज्यात सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष पद्धतीनं मारझोड करतोय। बीडच्या शिरूरमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे। सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप समोर आल्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सतीश भोसले त्याच्या कारमध्ये 500च्या नोटांची बंडलं फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल केला। यावेळी हा कार्यकर्ता कोण आहे आणि त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून असा सवाल त्यांनी विचारला। दरम्यान मारहाणीच्या घटनेचं समर्थन केलेलं नाही, सतीश भोसलेवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। सतीश भोसले कधीतरी आपल्याकडे येतो, तो काय काय उद्योग करतो हे आपल्याला काय माहीत असं धस म्हणतात। वर्धा नगरपालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते निलेश खोंड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। जयकुमार गोरेंनी संजय राऊतांसह रोहित पवारांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला। बदनामी करण्याचा कट आखला गेलाय, आपलं यश खटकत असल्यानं आपल्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय। मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात तक्रार केलेल्या महिलेनं या वादावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे। गोरेंना आपल्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा होत्या असं संबंधित महिलेनं म्हटलंय। 2017 साली आपल्या आईला आणि आपल्याला त्यांनी शिव्या दिल्याचा आरोप सुद्धा संबंधित महिला करते। आता जीवे मारण्याची धमकी येत असून याविरोधात 17 मार्चपासून उपोषण करू असाही इशारा संबंधित महिलेकडनं दिला जातोय। विधिमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय। काँग्रेस वगळता सर्वच पक्षांकडनं यादी सादर झाली आहे। 3 ते 4 दिवसात समित्यांच्या नावांची घोषणा केली जाईल। विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडनं काही नावं चर्चेत आली आहेत। 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातल्या आहेत। त्या जागांमध्ये भाजपकडनं राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केणीकर, प्रमोद जठार यांची नावं चर्चेत आहेत। राज्यातल्या कारागृहांना पुरवल्या जाणाऱ्या धान्य आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी केलाय। मुदत संपलेला माल पुरवला जात असल्याचं म्हणत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। मुंबईच्या धारावीमध्ये राहत असलेल्या सुधीर राजभर यांनी स्थापन केलेल्या चमार स्टुडिओला राहुल गांधींनी भेट दिली। यावेळी तब्बल 2.5 तास त्यांनी कामगारांशी संवाद साधला आणि राहुल गांधी स्वतः लेदर बॅग सुद्धा शिवली। पुढची बातमी बीडमधनं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यावर सरपंच देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आरोपी मारहाण करत असताना हसत होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे। कुठल्या तरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय हे कृत्य करणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे। आणि ही प्रतिक्रिया देताना वैभवीला अश्रूही अनावर झाले। आता हा प्रश्न आहे की ही खंडणी जात कोणाकडे होती आणि जो वरद हस्ते हो हा कोणाचा आहे यांच्यावर, कारण की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये काही करू शकत नाहीयेत। आणि जे फोटोमध्ये जे हे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ते किती धिंगाणा घालतायत, हसतायत, जे त्यांनी अमानुष केलेलं कृत्य त्याला म्हणजे तोंड नाहीये आज काही बोलायला। आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली ती तर कोणावर येऊ नये।
आणि जसं त्याच्यामध्ये इतकं सुद्धा आहे की माझे वडील शेवटी सुद्धा सांगतायत मला माझ्या मुला मुलीसाठी जगू द्या आणि जे माझ्या गावासाठी आहे मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय, मला माझ्या गावासाठी जगू द्या. ते इतकं तळमळ व्यक्त करत असताना सुद्धा म्हणजे यांना कोणाचा तरी वरच्या सरकारचा किंवा कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे असं करणं शक्य नाहीये. पुढची बातमी सोयगावमधून आहे. सोयगाव इथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीतनं पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांना बालविवाह रोखण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर खासदार सुनेत्रा पवारांनी महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. पुणे महानगरपालिकेच्या आवारातील क्रीडांगणांची दुरावस्था झाली आहे. याविरोधात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिल्यावरती मनपा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. नवी मुंबईतल्या कामोठे बस स्टॉप मागे 12वीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. कॉमर्स शाखेच्या प्रश्नपत्रिका असल्याची माहिती समोर येते. दरम्यान एका अनोळखी जेसीबी चालकानं या प्रश्नपत्रिका इथे फेकून दिल्याची माहिती आहे. पनवेमध्ये पळसपे येथील एका भूखंडावरती अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मनसेकडनं करण्यात आली होती. दरम्यान मनसेच्या तक्रारीनंतर सिडकोनं या अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवलाय. बदलापूरमध्ये कचरा उचलण्यासाठी पालिकेकडनं कालबाह्य गाड्यांचा वापर केला जात असल्याचं समोर आलंय. महत्त्वाची बाब अशी की नंबर प्लेट विना या गाड्या चालवल्या जात आहेत. कालबाह्य गाड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढलाय. विक्रमगडच्या ब्राह्मणपाडामध्ये केशवसृष्टी ग्राम स्वास्थ्य योजना आणि मॅड फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं. या शिबिरात गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान लवकरच गावकऱ्यांना डिजिटल हेल्थ लॉकेट आणि स्वास्थ्य कार्डाचं वाटप केलं जाईल. दिव्याला स्वतंत्र पोलीस स्थानक तयार करण्याची मागणी शिवसेना उभाठा पक्षानं केली आहे. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंकडून या मागणीचं पत्र ठाणे पोलीस आयुक्तांना सादर झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करताना ज्या हातामध्ये राजदंड धरला होता त्या महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालाय. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यात मराठ्यांच्या देवघरातील शस्त्र दर्शन शिवप्रेमींसाठी आयोजित केलं गेलंय आणि त्याच प्रदर्शनामध्ये हा ठसा ठेवला जाईल. मुंबईमधील विद्याविहार इथल्या एका कार्यक्रमात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलं. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला. आपण मराठी आहोत याचं भान भैयाजी जोशींनी सोडलंय का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईच्या हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. भैयाजी जोशींनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीची आहे. भैयाजी जोशींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय. हे मराठी विरोधी सरकार आहे. भैयाजी जोशींवरती कारवाई करावी असं आदित्य ठाकरे म्हणतात. तर महाराष्ट्रात प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर, निवडणुकीसाठी यांचे शाब्दिक खेळ सुरू असल्याची टीका रोहित पवार करतात. मुंबई आणि राज्याची भाषा एकच आहे. राज्याची भाषा मराठी हीच आहे असं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आणि यानंतर मुंबईतनं एक मोठी बातमी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 21 किलो सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. 18 कोटींच्या सोन्यासह DRIकडनं 2 जणांना अटक सुद्धा केली गेली आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती 21 किलो सोन्याची बिस्किटं आढळून आली आहेत. या प्रकरणी 2 व्यक्तींना DRIकडनं अटक करण्यात आली आहे. तब्बल 18 कोटींचं सोनं सुद्धा DRIनं या कारवाई दरम्यान जप्त केलं आहे. जळगावमध्ये केळी आणि कापसासह डाळ उद्योगाचा झपाट्यानं विस्तार होतोय. डाळींच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे देशासह परदेशातही जळगावच्या डाळीला मोठी मागणी दिसते. वर्ध्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. आधारभूत भावापेक्षाही सोयाबीनला कमी किंमत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही 25% शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये. नांदेड शहराजवळच्या काळेश्वर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील साहित्य मोडकळीला आलंय. उद्यानात कचऱ्याचे ढिगारे साचलेत. या संदर्भात वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा
प्रशासनाकडून दखल काही घेतली जात नाहीये. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाईपलाईनला तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर गळती लागली आहे. या गळतीमुळे हजारो लिटर्स पाणी वाया जात आहे. सिंचन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. नांदेडच्या नायगावमध्ये कॉपी रोखण्यासाठी शिक्षण खात्यानं अनोखा प्रयोग राबवला. 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रावरती नजर ठेवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरती हा प्रयोग राबवला जाईल. जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरनं जालना नांदेड महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांच्या कृती समितीनं विरोध केला. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वीच्या सर्वेप्रमाणे महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना सत्तांतरानंतर अडचणीत आल्याचं चित्र आहे. गेल्या 6 महिन्यांपासून शिवभोजन केंद्र चालकांना बिल मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडलेत. परभणी महानगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी शौचालयं बांधली होती. दरम्यान अनेक शौचालयं बंद पडली आहेत. काही शौचालयांचे लोखंडी दार आणि खिडक्या गायब करण्यात आल्यात. प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरती नागरिक मात्र संताप व्यक्त करतात. हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरात नव्यानं बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते केलं गेलं. या कामासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे. सोलापूरमध्ये एमआयडीसीत काम करणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसीतील एका गारमेंट कंपनीमध्ये हे कामगार काम करत होते. बनावट आधार कार्ड तयार करून हे बांगलादेशी सोलापुरात वास्तव्याला होते. रत्नागिरीच्या देवरुखच्या तामाने गावात जवळपास 30 लाखांचा पूल तयार केला गेला. मात्र हा पूल केवळ शोभेची वस्तू ठरलाय. या पुलावरती चढण्या उतरण्यासाठी अप्रोच रस्ताच नसल्यामुळे पूल पडीक आहे. सतीश भोसलेनं मारहाण केलेलं कुटुंब बीडच्या शिरूर कासारा पोलीस स्थानकात दाखल झालं. यावेळी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी अन्य शेकडो जणही उपस्थित होते. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात नागरिक बिबट्याच्या हल्ल्यामुळे हैराण झालेले आहेत आणि आता जंगली तरसाचं दर्शन घडल्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच दहशत पसरली आहे. बिबट्या तरस मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकऱ्याची 5 महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली 1.25 लाखांची बैलजोडी सापडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाहीये. या शेतकऱ्यांना बैल सापडल्यावरती पोळा सण साजरा करत बैलांप्रती असलेल्या प्रेमाची भावना व्यक्त केली. कोल्हापूरच्या धमोड धरण परिसरात बिबट्याचा बछडा हरवलेला. हा हरवलेला बिबट्या अखेर पडसाळीतील जंगलाच्या हद्दीत सापडला. त्यानंतर वन खात्यानं ड्रोनद्वारे मादी बिबट्याचा शोध घेत या बछड्याला त्याच्या आईपाशी सोडलं. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालयाच्या पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि ग्रंथालय विभागांनी नेपाळमध्ये 10 दिवसीय शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी नेपाळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली. शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळतोय. जळगावमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या जनजागृतीसाठी महिला पोलिसांनी मोटरसायकल रॅली काढली. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही रॅली काढली गेली. अलिबागमधल्या किहीम बीचवरती कासवानं 150 अंडी घातली आहेत. किहीम ग्रामपंचायत आणि वन खातं या दोघांच्या सहाय्यानं कासवांच्या अंड्यांना संरक्षण दिलं जात आहे. तब्बल 500 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुढे आलंय. कोळदा खोतिया रस्त्यावरती भले मोठे तडे आणि भेगा गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन प्रकल्प राबवावा असं म्हणत पाटण तालुक्यातल्या 140 जणांनी हरकती पाठवल्यात. अमरावतीमध्ये सरकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिन्याभरात 4 मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. खासदार बळवंत वानखेडे यांनी यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी यांचा सन्मान केला. हिंगोलीच्या बोरखेडी रामप्रसाद नगर या गावात भीषण पाणटंचाई निर्माण झाली आहे. काही किलोमीटरचा प्रवास करून महिलांना पाणी आणावं लागतंय. त्यामुळे गावात जलजीवन मिशनचं काम बोगस असल्याचा आरोप गावकरी करतात. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणं सत्याग्रह आंदोलन केलं गेलं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
बुलढाण्याच्या शेगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकासमोर निदर्शनं केली। एसटी कर्मचाऱ्यांनी 50% महागाई भत्ता देण्यासह विविध मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं। बीडच्या परळीमध्ये राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग आणि लेबर संघटनेचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। परळी औष्णिक विद्युत केंद्रातनं पडणारी राख बंद केल्यामुळे वीटभट्टी चालक आणि कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं गेलं। परळीमधील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी परळी नगरपालिकेसमोर गेल्या 4 दिवसांपासून गोरक्षकांचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत कत्तलखाने बंद होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा गोरक्षकांनी दिलाय।